अश्विनी भिडेंनी पुन्हा बाजी मारली, इतिहास घडवला। मुंबई महापालिकेच्या 160 वर्षाच्या इतिहासात कधी घडलं नाही, 31 मार्चला घडलं। देशातील सर्वात श्रीमंत आणि बलाढ्य अशा मुंबई महापालिकेची सूत्र पहिल्यांदाच एका महिलेच्या हाती गेली आहेत। भिडेंनी मुंबई महापालिकेच्या 32व्या आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला। भूषण गगराणी यांच्याकडून त्यांनी हा पदभार घेतला। वरवर पाहता ही निव्वळ एक प्रशासकीय घडामोड वाटू शकते। हा काही निव्वळ एक प्रशासकीय बदल नाही, या एका नियुक्तीने पडद्यामागे बरीच उलथापालथ घडून आणली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मातब्बर IAS अधिकाऱ्यांचं ज्येष्ठत्व डावलून भिडेंची वर्णी लावली। त्यामुळेच फडणवीसांनी भिडेंना का निवडलं, त्या मुख्यमंत्र्यांच्या खास गोटात कशा गेल्या, फडणवीसांच्या यशामध्ये भिडेंचा वाटा कसा महत्त्वाचा असणार आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी अश्विनी भिडे नेमक्या कोण आहेत हे समजून घ्यावं लागेल। या व्हिडिओमध्ये आपण भिडेंची कारकीर्द कशी राहिली आहे, राजकीय संघर्ष कसा करावा लागला, हे सगळं या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अजूनपर्यंत तुम्ही TOD मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय TOD मराठी। सर्वात आधी आपण अश्विनी भिडे नेमक्या कोण आहेत हे जरा समजून घेऊया। अश्विनी भिडे कोण आहेत? 1995 बॅचच्या IAS अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे या मूळच्या सांगलीच्या आहेत। इंग्रजी साहित्यात पदवी आणि व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या भिडे यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात 1997 मध्ये कोल्हापूरमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केली। त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या CEO म्हणून जबाबदारी पार पाडली। नागपूरचा कार्यकाळ त्यांच्या कारकिर्दीला एक मोठी कलाटणी देणारा ठरला, कारण याच काळात देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या स्थानिक राजकारणात एक आश्वासक चेहरा म्हणून पुढे येत होते। फडणवीसांची नगरसेवक ते महापौर अशी कारकीर्द भरत होती। त्यातूनच एक तरुण राजकीय नेता आणि एक प्रशासकीय अधिकारी यांच्यात एक प्रशासकीय समन्वय आणि विश्वासाचं नातं निर्माण झालं। याच विश्वासाचं फळ म्हणून फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यावर भिडेंवर नेहमीच अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या। त्यामुळेच आज भिडे या फडणवीस गोटातल्या IAS अधिकारी म्हणून ओळखल्या जातात। मुंबईला गती देणारी डॅशिंग टास्क मास्टर। गेल्या काही वर्षापासून अश्विनी भिडेंची पोस्टिंग ही मुंबईतच आहे। 2008 सालापासून त्यांचा मुंबईतल्या विकास कामाशी संबंध आला। तेव्हा काँग्रेस आघाडीचं सरकार होतं। मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामध्ये सहमहानगर आयुक्त म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली। पूर्व मुक्त मार्ग, मिलन सबवे, उड्डाणपूल, संपूर्ण शहरात उभं राहिलेलं स्कायवॉकचं जाळं आणि मिठी नदी स्वच्छता अभियान अशा अनेक क्लिष्ट प्रकल्पाची जबाबदारी त्यांनी पार पाडली। मोठे पायाभूत प्रकल्प राबवताना सर्वात मोठी अडचण येते ती अतिक्रमण हटवण्याची आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची। या प्रक्रियेत राजकीय दबाव आणि लोकांचा रोष पत्करावा लागतो। भिडेंनी अत्यंत संवेदनशीलपणे पण कठोर निर्णय घेत कोणताही मोठा सामाजिक असंतोष निर्माण न होऊ देता हे सर्व प्रकल्प मार्गी लावले। यासाठी त्यांचं कौतुकी झालं। त्यातूनच त्यांची दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करणारी टास्क मास्टर अशी ओळख निर्माण झाली। अश्विनी भिडेंचा वादाचा इतिहास। पण भिडेंचं नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरे कारशेडच्या वादामुळे त्या चर्चेत आल्या। 2015 ते 2020 या काळात त्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या। कुलाबा ते सिब्ज या 33 किलोमीटर लांबीच्या भुयारी मेट्रो 3 प्रकल्पाची जबाबदारी त्यांच्यावर होती। आरे वसाहतीमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता। त्यासाठी 2000हून अधिक झाडं तोडण्यात येणार होती, पण त्याला नागरिकांनी, पर्यावरणवादी गट आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कडाडून विरोध केला होता। अश्विनी भिडे मात्र आरे कारशेडच्या निर्णयावर ठाम राहिल्या। प्रशासकीय अधिकारी सहसा राजकीय नेत्यांशी थेट वाद घालणं टाळतात। राजकीय आरोप प्रत्यारोपामध्ये सहभागी होणं ही प्रशासकीय चौकटीत बसतच नाही। भिडे मात्र तशा नाहीत। त्या आरोपांना राजकीय नेत्यासारखं जशास तसं उत्तर देतात। आरे कारशेडला प्रचंड विरोध झाल्यानंतरही त्यांनी सोशल मीडियावर अत्यंत आक्रमकपणे मेट्रोची बाजू मांडली। कारशेडची जागा ठरत नाही तोपर्यंत मेट्रो पूर्ण होऊ शकत नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली। इतकंच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी मुंबईतील पुलाच्या दुरुस्तीवरून टीका केली, तेव्हा भिडे यांनी त्यांनाही सडेतोड उत्तर दिलं। उत्तम आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला दुसरा पर्याय नाही आणि पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अशी भूमिका घेतली। आरेच्या मुद्द्यावर अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीला बळी पडू नका असं थेट आव्हान त्यांनी नागरिकांना केलं होतं। राजकीय वनवास आणि दमदार पुनरागमन। त्यांच्या या आक्रमकपणाची त्यांना मोठी प्रशासकीय किंमत ही चुकवावी लागली। 2019 मध्ये राज्यात सत्तांतर झालं आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 2020 मध्ये अश्विनी भिडे यांना त्यांच्या पदावरून हटवलं। अनेक महिने त्या कोणत्याही पदाविना होत्या। भिडेंना अशा प्रकारे बाजूला ठेवणं हा प्रशासकीय वर्तुळात मोठा धक्का मानला जातो। राजकारणाचं आणि प्रशासनाचं चक्र फिरत असतं। 2022 मध्ये राज्यात पुन्हा सत्तापालट झालं आणि भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले। या नव्या सरकारनं पुन्हा अश्विनी भिडे यांना मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आणलं आणि आता त्यांच्यावर महापालिकेची धुरा सोपवण्यात आली। त्यांच्याच नेतृत्वात भुयारी रेल्वेही सुरू झाली। त्यामुळेच अश्विनी भिडेंचा उल्लेख मेट्रो 1 म्हणून केला जातो। महापालिकेवर कोट्यवधी कर्जाचा डोंगर।
मुंबई महापालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर अश्विनी भिडेंसमोर आव्हानाचा डोंगर उभा आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प 80,000 कोटी रुपयांच्या घरात आहे, पण या श्रीमंती मागे एक भीषण वास्तव दडलेलं आहे. महापालिकेवर तब्बल 2 लाख कोटी रुपयांची देणी आहेत. त्यातच एकूण बजेटपैकी 60% वाटा हा केवळ भांडवली खर्चाचा आहे. मुंबई महापालिकेत वर्षानुवर्ष राजकीय नेते आणि ठेकेदार यांची अभद्र युती आहे. पैशांची प्रचंड चंचन असताना भिडे या ठेकेदार लॉबीला कसं व्यसन घालणार आणि आर्थिक डोलारा कसा सावरणार हा खरा कळीचा मुद्दा आहे. पावसाळा अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलाय. दरवर्षीप्रमाणे नाली सफाई आणि पाणी साचण्याच्या प्रश्नावरून होणारी राजकीय चिकरफेक टाळण्यासाठी त्यांनी पदभार स्वीकारताच कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. तसंच भाजपचा महापौर झाल्यानंतरचा हा पहिलाच पावसाळा आहे, त्यामुळे मुंबईची तुंबई होणार नाही याची खबरदारी भिडेंना घ्यावी लागणार आहे. अन्यथा फडणवीसांना प्रचंड टीकेला सामोरं जावं लागेल. मुख्यमंत्री फडणवीस यांची महिला राजखिळी. सध्या मुंबई महापालिकेत एक ऐतिहासिक योगायोग जुळून आलाय. आयुक्त अश्विनी भिडे, महापौर ऋतू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर अशी 3 सर्वोच्च पदं महिलांकडे आहेत. एका बाजूला भक्कम राजकीय ताकद आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय ठामपणा असा हा दुर्मिळ योग आहे. पण यासोबत एक मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. ज्या ठाकरे गटानं भिडेंना पदावरून हटवलं होतं त्या ठाकरे गटाकडे पालिकेची सत्ता नसली तरी वर्चस्व कायम आहे. त्यामुळे महापालिकेत ठाकरे गट विरुद्ध अश्विनी भिडे असा थेट संघर्षही रोज पाहायला मिळू शकतो. भिडेंची नियुक्ती हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय आणि प्रशासकीय मास्टरस्ट्रोक असल्याचंही म्हटलं जातंय. मुंबई महापालिका हा राज्याच्या राजकारणाचा आर्थिक कणा मानला जातो. तिथे आपला अत्यंत विश्वासू टास्क मास्टर आणि कोणत्याही दबावाला न जुमानणाऱ्या अधिकाऱ्याला बसून फडणवीस यांनी महापालिकेवर आपली प्रशासकीय पकड मजबूत केली. महापालिकेचा कारभार हा एकनाथ शिंदेकडे असलेल्या नगरविकास खात्याअंतर्गत असतो. तिथे आपल्या मर्जीतला अधिकारी नेमून फडणवीसांनी राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरील आपली पकड आणखी मजबूत केली आहे. 2030 मध्ये निवृत्त होणाऱ्या भिडेंना महापालिकेत 3 वर्षाचा पूर्ण कार्यकाळ मिळण्याची शक्यता आहे. एकाच वेळी मुंबई महापालिका आणि मुंबई मेट्रो अशा 2 सर्वात मोठ्या संस्थांची सूत्र त्यांच्या हाती आहेत. पहिल्या महिला आयुक्त म्हणून भिडे मुंबईचा चेहरामोहरा कसा बदलतात आणि राजकीय आर्थिक चक्रव्यूहातून महापालिकेला कसं बाहेर काढतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, भिडेंची नेमणूक हा खरंच मास्टरस्ट्रोक आहे की त्या प्यादा म्हणून काम करतील? भिडेंच्या नेमणुकीमागे आणखी काय कारण असू शकतं ते कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींना व्हॉट्सअपवर शेअर करा आणि टीओडी मराठीला युट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.